या जगाचा इतिहास नेहमीच आहे रे आणि नाही रे यांच्यामध्ये राहिलेला आहे. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल, शोषक, शोषण करणारे, आणि शोषित, ज्यांचं शोषण होते ते, यांच्यातला हा झगडा अनंत काळापासून सातत्यानं सुरू आहे. आजही आहे, उद्याही तो राहणार आहे. पण अन्यायित असलेला असा एक कवी, ज्याला असं वाटतं की आपलं आयुष्य सर्वार्थानं परिपूर्ण व्हावं, जगातली प्रत्येक गोष्ट जी सगळ्यांना इतरांना मिळते आणि उत्तम आयुष्य जगता येते, तसंच आयुष्य आपल्याही वाट्याला यावं, असा एक कवी जो क्रांती कविता करणारा आहे. अरे बंद करा हे हिजड्यांचे बेताल सूर. वर्षाचे 365 दिवस नुसता हैदोस, जयंत्या आणि मयंत्या कोकणतायत बेंबीच्या देठातून निसटल्यागत. प्रत्येकाला दम देत सामुदायिक वर्गणीच्या जोरावर कोणाचं तरी मढ बांधतायत. जागवत राहतात प्रत्येक क्षण घुबडाच्या कलकलाटात. ही धोत्याची आवरात खोटतच नाही कधी. वाढत राहते बेसुमार दारूच्या चरस गांजाच्या भट्टीत अहोरात्र कायदा फाट्यावर बसून. नमस्कार, मी प्रेमानंद गजवी. आज आपल्याशी थोडासा संवाद यासाठी की बेरीज वजा बाकी ही माझी एकांकिका 1983-84 साली लिहिलेली. या एकांकिकेचं सादरीकरण यूट्यूब चॅनलवर होत आहे. या निमित्तानं या एकांकिकेसंबंधी थोडंसं बोलणं फार आवश्यक आहे. या जगाचा इतिहास नेहमीच आहे रे आणि नाही रे यांच्यामध्ये राहिलेला आहे. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल, शोषक, शोषण करणारे, आणि शोषित, ज्यांचं शोषण होते ते, यांच्यातला हा झगडा अनंत काळापासून सातत्यानं सुरू आहे. आजही आहे, उद्याही तो राहणार आहे. पण अन्यायित असलेला असा एक कवी, ज्याला असं वाटतं की आपलं आयुष्य सर्वार्थानं परिपूर्ण व्हावं, जगातली प्रत्येक गोष्ट जी सगळ्यांना इतरांना मिळते आणि उत्तम आयुष्य जगता येते, तसंच आयुष्य आपल्याही वाट्याला यावं, असा एक कवी जो क्रांती कविता करणारा आहे. जो कुठल्याही अनैतिक, कुरूप अशा गोष्टींच्या विरोधात आहे. त्याला असं स्वप्न पडतं म्हणा, किंवा त्याच्या मनामध्ये विचार येतो की जे उत्तमातलं उत्तम इतरांना मिळतं तसं मला का मिळू नये. आणि त्यासाठी त्याला, अर्थात जगभर हे असं आहे की गरिबी श्रीमंतीकडे खुणावत असतेच. कोणालाही वाटत नाही आपण गरीब राहिलं पाहिजे, आपल्याकडे श्रीमंती आली पाहिजे, पुरेसा पैसा असला पाहिजे, जगण्याची सगळी साधनं उपलब्ध झाली पाहिजेत. आणि या हेतून हा कवी, त्याचं एक स्वप्न आहे की जगातली सुंदर गोष्ट आपल्याला मिळेल. कुठलीही असेल, स्त्री सौंदर्य असेल, इमारतीचं सौंदर्य असेल, एखाद्या ताजमहालाचं असेल, जगातलं जे उत्तम आहे, किंवा उत्तम तत्वज्ञान जगण्याचं, जसं बुद्धाचं तत्वज्ञान आहे की जे माणसाला स्वातंत्र्य देतं, विचार देतं आणि विचार करायला प्रवृत्त करतं. अशा प्रकारचं सर्व प्रकारचं सुंदर, उपयोगी, उपयुक्त, समाजाला उपयोगी आणि जगालाही उपयोगी अशा गोष्टीसाठी याचा संघर्ष चाललेला असतो. आणि त्याला, जसं मुंबईमध्ये आपण असा विचार करू की पेडर रोड सारखी वस्ती आहे, मलबार हिल सारखी वस्ती आहे, तर तिथे आपला बंगला का असू नये? झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसांनी झोपडपट्टीतच राहावं अशी काही यंत्रणा आहे का? असं काही काम करते का? आणि या गोष्टींचा विचार या कवींच्या मनामध्ये येतो आणि त्याला ते स्वप्न पडू लागतात आणि आपल्याला उत्तम मिळावं पाहिजे म्हणून त्याचा स्वतःचा संघर्ष, त्याच्या मनाशी चाललेला संघर्ष, कवीच्या मनाशी चाललेला संघर्ष या बेरीज वजाबाकी एकांकिकेमध्ये आहे. आणि हा संघर्ष समजून घेतला की मग ती एकांकिका समजून घेणं सोपं राहील. अर्थातच ही एकांकिका थोडी ॲब्स्ट्रॅक्ट पद्धतीची आहे, कारण मन हे अतिशय ॲब्स्ट्रॅक्ट
ज्याचा थांग लागत नाही, एका क्षणात इथं तर दुसऱ्या क्षणात तिथं, आणि विविध प्रकारचे विचार दिवसभर आपल्या डोक्यामध्ये चालत असतात. तर त्या विचारांची परिणती म्हणून ही एकांकिका आहे. आणि या एकांकिकेमध्ये जे लिहिलं आहे ते सगळं काव्यमय आहे, कविता आहे. आणि कवितेच्या फॉर्ममध्ये लिहिलेली ही, म्हणजे ही करत असताना त्याच्याच मनात त्याच्या वडिलांचा विचार येतो. आपला बाप एवढ्या दारिद्र्यामध्ये का जगला, गुलामीमध्ये का जगला, असेही प्रश्न त्याला पडतात. आणि त्या प्रश्नांचाही निचरात, म्हणजे त्याच्या आईची गोष्ट त्याला म्हणजे कुणीतरी सांगितलेली असते की तुझी आई जेव्हा बाळंत होत होती तेव्हा तिचं बाळंतपण होत नव्हतं. मग डॉक्टरला पैसे द्यायला नव्हते म्हणून त्याने आपल्या हातातली अंगठी त्याला दिली. असा हा एक स्वतःशी चाललेला संघर्ष, तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. असं नाही की या एकांकिकेमधून की तुम्हाला सगळं चमच्याने भरवलं जाईल. तर काही गोष्टी अशा असतात मनाच्या, मन हे गूढ असल्यामुळे त्याच्या मनातलं गूढत्व समजून घेणं, आणि तो त्यात यशस्वी होतो का, तर नाही. कारण जे मोठं जग जे आहे, जे समृद्ध जग आहे, तर हे कमी समृद्ध असल्या जगाला स्वतःमध्ये सामावून घ्यायला तयार होत नसतं. आणि मग तो संघर्ष प्रत्यक्षामध्ये त्याला तो अनुभव लागतो. आणि त्याचा अर्थातच भांडवलशाहीने गरीबशाहीवर नेहमीच मात केलेली आहे. आणि त्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आणि महत्त्वाचा प्रश्न या एकांकिकेमधून मांडलेला आहे. आणि तो काव्यात्मक असल्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा त्यातला शब्द न शब्द समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे समजून घेतल्यानंतर खरं म्हणजे खूप विश्लेषण करण्याची तशी आवश्यकता नाही, कारण सगळं जे सांगायचं आहे ते सगळं या एकांकिकेमध्ये आहे. आणि तो आस्वाद आपण घ्यावा. बेरीज वजा बाकी या एकांकिकेचं अभिवाचन प्रदीप सरवदे आणि मल्हार या 2 अभिनेत्यांनी केलेलं आहे. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि त्यांनी सुरू केलेलं अबलक एंटरटेनमेंट हे यूट्यूब चॅनल, त्या चॅनललाही माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपल्या अबलक एंटरटेनमेंट या चॅनलवर आपण एक नवीन सदर सुरू करतोय, नाटक बिटक या नावाचं. तर या सदरामध्ये, या सेगमेंटमध्ये काय असणार आहे, तर एखाद्या सुप्रसिद्ध नाटककाराची संहिता किंवा एखाद्या नवोदित नाटककाराची संहिता, नाटक वाचलं जाईल. जे तुम्ही पेपर उघडल्याच्या नंतर, वर्तमानपत्र उघडल्याच्या नंतर व्यावसायिक नाटकांची एक जाहिरात दिसते, तर त्याच्यापासून थोडंसं आउट ऑफ बॉक्स नाही म्हणता येणार, पण वेगळी धडपड असते चालू, थोडं सामाजिक अनुषंगाने काही बोलणं असतं. अशा पद्धतीच्या संहिता वाचल्या जाणार आहेत. आता त्या कोणत्या प्रकारचे लेखक येतील हे टप्प्याटप्प्याने तुम्हाला कळेलच, पण अर्थातच सामाजिक बांधिलकी ठेवून लिहिणारे लेखक त्यात असतील. तर यातलं आपण पहिलं पुष्प जे आहे ते प्रेमानंद गजवी, नाटककार प्रेमानंद गजवी यांची एकांकिका वाचून या सेगमेंटला, या सदराला आपण सुरुवात करणार आहोत. 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गजवी यांची ही एकांकिका आहे, बेरीज वजाबाकी. मित्रांनो, ही एकांकिका जेव्हा लिहिली गेली तेव्हाचा तो काळ एकंदर आणि आज 2025 मध्ये काही बदल झालेला नाहीये. सरांनी प्रतिकात्मक धोत्र्याची बाग आणि केळीची बाग, धोत्र्याची बाग ही साधारण एका ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करते, तळागाळातल्या लोकांच्या समाजाचं प्रतिनिधित्व करते, आणि थोडेसे अप्पर क्लास म्हणूया आपण, त्या समाजाचं प्रतिनिधित्व करते केळ्यांची बाग. तर धोत्र्याच्या बागेतला एक कवी ज्याला केळ्याच्या बागेचे वेध लागलेले आहेत. तर असा हा कवी, त्याची जी घुसमट आहे धोत्र्याच्या बागेत राहत असताना आणि केळ्याच्या बागेत जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून कविता लिहित असताना, ती घुसमट सरांनी इतकी सुंदर मांडली. तर कवी आणि त्याचं मन
हे धोत्र्याच्या बागेमध्ये आहेत आणि तिथे ते एकमेकांशी बोलतायत म्हणूया किंवा एक वाद घालतायत एकमेकांबरोबर. आणि तो वाद ऐकण्यात जी गंमत आहे ती तुम्ही आता अनुभवा. मी मल्हार, मी त्यातलं मन हे कॅरेक्टर वाचतोय आणि माझ्या बरोबर आहे प्रदीप सरवदे. प्रदीप सरवदे डॉक्टर आहेत. आम्ही जुने मित्र असल्यामुळे मी अरेतुरे करतोय. तर डॉक्टर प्रदीप सरवदे कवी वाचणार आहेत आणि मी वाचणार आहे मन. आता आम्ही हा जो परिसर तुम्ही बघताय तर आम्ही आहोत आता MTA कलिना युनिव्हर्सिटी नाट्य विभागामध्ये. प्रदीप कुठल्या फॅकल्टीला आहेस तू? अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स. हा, तिथे तू जरा थोडस बोल बरं. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ इथे मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. आम्ही या परिसरात मुक्त आकाश रंगमंच आहे, त्या मुक्त आकाश रंगमंचावर ते मी हे सगळं प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण करणार आहोत. तर आता आम्ही काही जास्त वेळ न दवडता वाचायला सुरुवात करतो. काय झालं, 2-3दा आम्ही थांबलो. रेकॉर्डिंग सुरू करायचो, पाऊस यायचा, रेकॉर्डिंग सुरू करायचो, पाऊस यायचा. तर आता थोडंसं ऊन पडलंय तर आता आम्ही वाचतो बघा. कारण कसं आहे, अभिवाचन आहे हे. याचं आमच्या दोघांच्याही डोक्यामध्ये असं आहे की याचे काही प्रयोग करायचे आहेत आता. तर ते प्रयोग कधी होतील, एक 10-15 प्रयोग आम्ही साधारण करू. तर ते जेव्हा कधी ठरतील तेव्हा जाहिरात येईल किंवा मी माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सांगेन. तर बघा, मजा घ्या एकंदर. आणि थोडंसं वैचारिक साहित्याची मजा घेताना जो एक काय म्हणूया आपण त्याला, एक जे वैचारिक अधिष्ठान आधी मुळात प्रेक्षकांचं असावं लागतं ते तुमचं आहे असं गृहीत धरूनच आम्ही ही एकांकिका निवडली. किंवा याच्या पुढच्या संहिताही तशाच पद्धतीच्या असतील. त्यामुळे सगळंच काही स्पून फिडिंग होणार नाही. इथे थोडं जरा मेंदूला ताण देऊन समजून घ्यावं लागेल. चला, तर बेरीज वजाबाकी नाटककार प्रेमानंद गजवी यांची एकांकिका. एक व्यक्ती एका ठोकळ्यावर बसलेली दिसते, स्वतःतच गढून गेलेली दिसते. तिला कविता होते आहे. काही क्षण असेच जातात आणि एका अनपेक्षित क्षणी रत्न गवसावं तशी ती व्यक्ती बेहोश किंचाळतेच. मी किंचाळलो तो माझ्यावर, स्वतःवर खुश होऊन. एखाद्या लहान मुलाला खुळखुळा मिळतात तसं आनंदानं टाळ्या पिटतं तसं. पण नेमकं तसं नव्हेच. लहान मुलांचं सगळं कसं निरामय, निरागस. मी माझं किंचाळणं की खिंकाळणं जवळपास घोड्यासारखं मला हवं तर. अजून तुमच्या लक्षात येत नाहीये? आश्चर्य आहे. चालायचंच. प्रत्येकाच्या बुद्धीचा निर्देशांक हा क्षणाक्षणाला खालीवर होत असतो. पण नक्की महागाई निर्देशांक होतो तसा नव्हेच. तो वाढतच जातो, खाली येतच नाही. कारण महागाई सरकारी सौजन्याने स्वैर गतीने वाढत असते. वाढू द्या. मला एवढंच म्हणायचंय, तुमच्या बुद्धीचा निर्देशांक वाढू द्या. अकलेची गोष्ट सांगायला अक्कल हवीच होय रे. दुसरी व्यक्ती त्याच्याच सारखी नव्हे तोच पुढे येतो म्हणजे कवी मन. आणि कवी कंटिन्यू बोलतोय. त्यानं फक्त मान हलवली शिंग नसलेल्या नंदी बैलासारखी. मी सुरुवात केली. उधारलाय समुद्र मनाचा. त्यानं कानाची पाळी खरा खरा खाजवली. खोल तळाशी मोती सापडतात साहसी. तो पचकन थुंकला तरीही मी सांगत राहिलो एका धनगराची गोष्ट. धनगर जंगलात मेंढर चारायचा. एक दिवस त्याला रत्नहार सापडला. त्यानं तो मेंढराच्या गळ्यात बांधला. वाह वाह. त्यानं विचारलं पुढे. कानाची पाळी खरा खरा खाजवत मी माझी मेंढर वळवीत होतो. कविता होते कशी? कविता होते कशी म्हणजे असं की एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होते तशी.
अर्थात हे प्रत्येकाला चांगलं ठाऊक आहे, नाही म्हणजे ह्यातील 50% तो कंत्राट घेऊनच अवतरलेला असतो गर्भधारणेचा. उगाच नाही माणसांची जंगलं वाढत. या जंगलातील प्रत्येकाला पटलं असणारच, पटायलाच हवं, कारण ते त्यांच्याच हातात असतं. पण कविता होते कशी? विना अक्कलेच्या गोचड्यांना नाही कळायचं ते, त्याला अक्कल लागते. निदान बुद्धीचा निर्देशांक तरी. सोपं आहे. कविता होते बैलाच्या कानात, किंवा बैल नसेल आवडत तर कुत्र्याच्या कानात समजा. गोचड्या होतात तशी. सौंदर्यवादी सौंदर्य शास्त्रानुसार. सौंदर्यवादी सौंदर्य शास्त्रच का? ललित कलांच्या चष्म्यांचा तो नंबर आहे, तुला नाही कळायचं. का कळू नये? कुरुपतीचं सुद्धा शास्त्र असू शकतं, नवे आहेच. काळा रंग कुरुपतीच्या कुशीतच सामावलेला असतो, पण म्हणून काजळ काळी रमणी सुंदर असू शकत नाही. मूर्खासारखं बोलतोयस. तुझ्या डोळ्यासमोर येऊ दे एक प्रतिमा काजळ काळी. सौंदर्यवादी सौंदर्य शास्त्र भोग्याला ते रुचणारच नाही. पण असं बघ, तिचा 36-24-36चा आकारीय देह सोडवेल तो तुला? कोणालाही तो सोडवणार नाही. म्हणजे कुरुपतेचंही सौंदर्य शास्त्र असू शकतं, नवे आहेच. आणि दुसरं म्हणजे तिसरं काही नाही, सौंदर्यवादी सौंदर्य शास्त्रानुसारच बोललं पाहिजे, तशी पद्धतच आहे. कविता होते कशी? तर वसंतात वसंत बहरतो तशी. कुत्र्याच्या कानात गोचड्या होतात तशी. वसंतात वसंत बहरतो तशी. कुत्र्यांच्या कानात गोचड्या होतात तशी. वसंतात गोचड्या होतात तशी. कुत्र्याच्या कानात वसंत बहरतो तशी. वसंताच्या कानात गोचड्या होतात तशी. वसंतात कुत्रा बहरतो तशी. कुत्र्याच्या कानात गोचड्या होतात तशी. वसंतात वसंत बहरतो तशी. कवी वेडा असतो म्हणतात, ते काही खोट नव्हे. मी त्याच म्हणजे वेडेपणाचं मूर्तिमंत प्रतीक. वसंतात वसंत नाही बहरणार तर काय, धोत्रा थोडाच बहरणार. धोत्र्याबद्दल तिटकारा का? त्यांनी वाढू नये, जगू नये. एकदा एका धोत्र्याच्या धोत्रिणीच्या म्हणजे धोत्र्याच्या बायकोच्या पोटात दुखू लागलं. येणाऱ्या काळांनी तिचा देहभार चिंब घामाघूम होऊन गेला. मांड्यातून येणाऱ्या वेदनांनी ती विव्हळत राहिली. पण येणारी प्रत्येक कळ निष्फळ वांझ. काय करावं? सुईनही दमून गेली. तेव्हा धोत्रा धावत केळीच्या बागेतील एका बंगलीच्या दारात पोहोचला. ही गोष्ट सुमारे 22 वर्षांपूर्वीची. माझंही वय तेवढंच आहे. मला ठाऊक आहे. साधारण उंची, काळा सावळा, वाढलेली दाढी अस्ताव्यस्त, गुडघ्यावर रेंगाळणारं मळकट धोतर घामटलेला तसाच अंगरखा, उन्हात राबून दणकट मजबूत झालेला बांधा, पण चेहरा दिनवाणा, डोळे कारुण्याचं मूर्तिमंत प्रतीक, ओठ हल्ले. डॉक्टर साहेब, काय घरवाली आणली आहे. त्याला मी काय करू? डॉक्टर म्हणजे काय भाजी आहे का रस्त्यावरची? तुम्ही डॉक्टर सोडवा तिला. माझी गरिबाची झोपडी सुनी होईल. वाचवा माझ्या बायकोला. डॉक्टर परती परमेश्वर. येतो पण येण्याची फी होईल ₹20. तशी धोत्रा मोजू लागला हातापायाची बोट. धोत्रा पुढे, त्याच्या मागे प्रति परमेश्वर. पोचले धोत्र्याच्या वस्तीवर म्हणजे झोपडीत, कुबट वासाच्या माऱ्यात. नाकाला रुमाल लावत प्रति परमेश्वराने झोपडीत पाय टाकला. नाईलाजानं पेशंट तपासलं. इंजेक्शन, इनिमा आणि काही क्षणातच लखकन वीज चमकली. ती सुटली. चिमण्या जीवाचा अनाठाई आकांत. धोत्रा हर्षोन्मादानं फुलारला, पण क्षणातच कोमेजून गेला. डॉक्टरची फी ₹20 आणि डॉक्टरही वाट पाहत फीची. काही क्षण थांबला.
पचकन थुंकला तिरस्कारानं, वळला. थांबा डॉक्टर साहेब, तुमची फी. धोत्राच्या सोग्यात बांधून असलेली, अडीअडचणीला करून ठेवलेली अंगठी सोन्याची देऊन टाकली फीच्या बदल्यात आनंदानं. सगळ्या वस्तीला साखर वाटली. आणि त्याच क्षणी खाकी वर्दीतल्या जंगली सैतानांची टोळी धोत्र्याच्या वस्तीत घुसली. वस्ती भुईसपाट केली. नव्या जीवाचा आकांतही आवरू शकला नाही दगडी सैतानांची निर्दय कृती. हे का झालं ठाऊक आहे? ही धोत्र्याची केळसवाणी वस्ती त्यांना इथं नको होती. त्यांना फुलवायच्या होत्या केळीच्या गाभ्यातील गोऱ्या गरगरीत कमनीय बागा. निषेधाचा सोटा घेऊन धोत्र्याची वस्ती चालून गेली केळीच्या बागांवर झंझावातासारखी. तेव्हा पुन्हा ही वस्ती उभी राहिली, पण अट्टीवर. धोत्र्यांनी केळीच्या बागांवर नजर लावू नये. खरंच केळीच्या बागांचं मांगल्य जपलं पाहिजे, नाहीतर केळीच्या बागा हिरमुसून जातील. मग येणार नाही कधीच वाट्याला केळीच्या गाभ्यासारखी गोरी गरगरीत कमनीयता. तो कविता लिहू लागतो. केळीच्या गाभ्यासारखी गोरी गरगरीत कमनीयता वासनांध मन चौखूर उधळीत साकारते, तेव्हा प्रचंड पर्वतही होतात माथी मोल. लिहिलेल्या ओळी वाचत असतानाच मेरे अंगना में तुम्हारा क्या काम है गाणं जोरजोरानं ऐकू येतं. तो वैतागतो, पण त्याच वेळी त्याच्यातील तो त्या सुरांवर ताल धरतो वगैरे वगैरे वगैरे. अरे बंद करा हे हिजड्यांचे बेताल सूर. वर्षाचे 365 दिवस नुसता हैदोस, जयंत्या आणि मयंत्या कोकलतायत बेंबीच्या देठातून निसटल्यागत. प्रत्येकाला दम देत सामुदायिक वर्गणीच्या जोरावर कुणाचं तरी मढ बांधतायत. जागवत राहतात प्रत्येक क्षण घुबडाच्या कलकलाटात. ही धोत्र्याची आवरात खोटतच नाही कधी. वाढत राहते बेसुमार दारूच्या चरस गांजाच्या भट्टीत अहोरात्र कायदा फाट्यावर बसून. अरे त्या पहा केळीच्या बागा, प्रत्येक क्षण इमारतीच्या पायऱ्यांसह सुस्त पहुडल्यात गुलाबी स्वप्नांच्या विळख्यात. कलासक्त मनाला हवी असते शांततेचं वलय लेऊन अंधाराच्या मिठीत सामावलेली सांजवात. हवा असतो खिडकीतून हळूच डोकावणारा तरल चंद्र. हव्या असतात त्याच्या आजूबाजूला स्वतःतच थिरकणाऱ्या चंद्रतारिका. हवं असतं सारच बेसावध धुंद. यातून बाहेर पडलंच पाहिजे. या धोत्र्याच्या वस्तीत जीव गुदमरून जातोय मुळासकट. मेरे अंगनामेचे सूर भन्नाट होत जातात. थांबवा हे सारं. जीवन इतकं गटारमय. जीवन हे गटारा इतकंच तरल सूक्ष्म असतं. वेड्यासारखं बोलू नकोस. जीवन गटार तरल सूक्ष्म सगळंच असंबद्ध. वेडा मी नाही, तू आहेस. हा तुझा देह जेव्हा निव्वळ लिबलिबीत मांसाचा गोळा होता, तेव्हा योनी नावाच्या गटारातून मांड्यातील वेदनांसह अवतरला अवनीतालावर. नेटकेपणाची झालर झाकू शकत नाही अंतर्मनातील द्वंद्व. तुझा सारा देह गटारातून वाहणाऱ्या घाणीचं माहेरघर. तुझे डोळे, नाक, कान, कुठला अवयव स्वच्छतेचं स्तोत्र गाऊ शकतो? स्टॉप धिस. तुला मांगल्याचं सोसच नाही, म्हणून मला निव्वळ अमांगल्याचाच सोस आहे हे सिद्ध होऊ शकत नाही. ज्या धोत्र्यांच्या वस्तीत जन्मलास, मोठा झालास गटारांच्या सहवासात, त्यांचं एक स्वप्न होतं. गटाराची गिटार होऊन झंकारतील सप्तसूर नवचैतन्याचे. पण त्यांच्या हातातील गिटारच फेकून दिली दुष्टांनी गटारात. ते शोधतायत ते सापडेल म्हणून. खरं सांगतो, गटारांनी आता संपावर जायला हवं. दंगली घडवायला हव्यात. जाळपोळ लुटालूट करायला हवी रस्त्या रस्त्यातून गिटार मिळेपर्यंत. तू चिथावणी देतोस त्यांना. अरे ते संपावर गेले तर बंगल्यातून वाहणार लक्ष सुप्रीम फेसाळ पाणी इतस्तता पसरेल. निरामय टाईल्स ना येईल गंध. कोमेजून जाईल बंगल्यातील लक्ष सुप्रीम. उदासीन पाहणं मला जमणार नाही. पुन्हा असं करू नकोस. कुणालाही संपाचं सांगू नकोस.
संपात समोरचा रस्ता अग्नीचा प्रलय होऊन बसेल. रस्त्यात चिटपाखरू फिरकणार नाही, भीतीनं गोठवून जाईल समोरची खिडकी. त्या खिडकीनं तुला वेडा बनवलं, वेडा. त्या खिडकीत राहते एक गुलाब कळी, रोज उगवते ढगा आडून चंद्र यावा तशी. डोकावून जाते स्मित करत. मला काही नको, मला तिचं निरंतर स्मित हवाय. ती आहे अरेबियन नाईट्स मधली परी, बेसावध, खुणावणारी. ते स्मित नसतं, तो असतो भास. मला विचलित करू पाहतोयस? सत्य हे कधीच विचलित होत नसतं. धोत्र्या बाहेर पडणं तुला आवडत नाहीसं दिसतं. तिचं ते स्मित मला आवडत नाही. तिचं स्मित म्हणजे मेनका, बेसावध गाठणार. तिच्याबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? प्रत्येक सौंदर्य क्षण एका दमात पिऊन टाकण्याचं सामर्थ्य आहे माझ्यात. एका क्षणात आवळून. आधाशीपणा बरा नव्हे, कवेत घेणं असतं ते. नस कुस्करून टाकू शकतो मी. हवं तर कुरवाळ तिला, चावून चावून रक्तबंबाळ करावं. चुंबनांचा वर्षाव असतो तो, ओठातून सांगणारे अमृत असतं ते. तिच्या केळीच्या कमनीत येथील गोऱ्या गरगरीत मांड्या वासनेच्या ज्वाळात विखरून टाकू शकतो मी. सुडाचं समाधान हवंय तुला? सुडाचा संबंधच काय? वासनेचं समाधान. प्रत्येक वासना अशीच उफाळत असते. वासना गोलपेठ्यातील पानाच्या पिचकारीत रीती होणारी, किंवा एखाद्या हिरव्या मखमली शालीन आवारातील केळीच्या बागेत विसावलेल्या बंगलीतील मंद दिव्यांच्या आराशीखाली अत्तराच्या शिडकाव्यात रीती होणारी. गोलपेठ्यातील व बंगलीतील एक बाजार बसवी, दुसरी मात्र शालीन. कृती एकच, क्षण नावं वेगळी. इथंच असतो संस्कृतीचा उगम. ज्या संस्कृतीचा ध्यास तुला लागलाय त्या संस्कृतीची आई बेसावत झोपते यारासोबत. संस्कृतीची झापळ पांघरीत बिंडोक निरोधाचा मनसोक्त मारा करूनही गाभण राहिली नसती कुंती सारखी. तेजोवली आवरणातील कोळ्याच्या मत्स्यगंधेवरचा बलात्कार आठव. किती निर्मळ, किती सुंदर. बलात्कारातही पावित्र्य असते हे सांगणारी संस्कृती फोरास रोडच्या संस्कृतीहून श्रेष्ठ आहे. नीतिधर्माच्या पानापानात कोरलेले संस्कृती शिलालेख बदफैली, निव्वळ बदफैली, बेवारशी कर्णासारखे. गप्प राहशील? विलग झालेलं सत्य शब्दतीरास छेदतंय, त्यात माझा काय दोष? गरगरून गेलोय मी. मग त्यावर पहिल्या धारेची नवसागराची उत्तम. बार ठासून बार, उडाव बारूद होऊ दे छिन्न विछिन्न. नाहीतरी तुला हेच केलं पाहिजे. केळीच्या वस्तीतील खिडकीच्या नादानं धोत्र्याची नाळ तुटत नसते. एका वेळी दोन दगडावर पाय, दोन्ही दगड बेसावत दूर होता क्षणी खाली उरतं केवळ गटार. मी त्याची गिटार करीन. यासारखा आनंदाचा क्षण नाही. तुला खुणावणाऱ्या या केळीच्या बागाही होत्या कधी काळी धोत्र्याच्याच बागा. अरे ऐक, आपणही फुलवू शकतो केळीच्या बागा. आपल्यातही ती धमक आहे. पण खरं सांगतो, पंख छाटलेल्या पाखराला उडता येत नाही, मारता येत नाही भरारी, घालता येत नाही कवसणी निळ्या भोर आकाशाला. कटाराचा तिटकारा करून नवचैतन्याचे सप्तसूर फुलवता यायचे नाहीत. भोऱ्यात गरगरवतोयस तू मला. तुझ्या सूर्य मनावरील फेसाळ लक्स सुप्रीमचे ढग दूर कर. तुझं तळपणं मला हवंय. ती मला खुणावते. तिला तुला खुणावण्याचं कारणच काय? तिची प्रत्येक रात्र येत असते मखमली गालीच्या वरून, पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या टापांवरून, रातराणीच्या गंधवाटेवरून, गटाराच्या नव्हे रे. जाऊ दे, तुझी एखादी कविता म्हण. मला ही कविता जगल्यासारखं वाटेल, किंवा जस्ट चेंज. होय,
माझ्या हृदयच्या हेमलतेवर स्वर्ण कळ्यांची आरास, उगवतीच्या सूर्यासह तरल उन्मादक, स्वप्नाळलेल्या जीवाला भावनांच्या लाटात छेडतात, सूर धरतात सतारेवर, स्पर्शासाठी आसू सक्षण. बंद कर ही तुझी बडबड. केळीच्या बागेतील खिडकीतल्या रांडेसारखी लिबलिबीत. मला नकोय तुझं हे रूप. मला हवंय तुझ्यातील सूर्यतेज. मला हवंय तुझ्यातील ज्वालामुखी आग डोंब. मला नकोय रे ही तुझी शिंग नसलेल्या नंदी बैलाची वायफळ बडबड. वृथा हट्ट करू नकोस. मला जमेलच वाटत नाही. जमेल जमेल. फक्त ती खिडकी मनातून रीती कर. निदान बापावरची ती कविता म्हणा. स्वतःच्याच बापाचा खून करणाऱ्या त्याच्या पोराची अस्मिता जागविणारी कविता. मला ते जमणार नाही, पण मला जमेल. तुझा बाप माझा बाप, माझा बाप तुझा बाप. बापाला बाप म्हणावं तसं पापाला पाप का नाही? बापाला मी शिव्या देतो कारण माझ्या बापाच्या डोक्यावर अंधकाराचं पाप आहे. सतत भोवणारा तो एक शाप आहे. दारिद्र्यात सडणाऱ्या षंढ बापा, तुझ्या थंड मड्यावर एखादा निवडुंग उगवला असता तरी मला चाललं असतं रे. पण तू तुझ्यासारखंच मला जोहार शिकवलंस. ज्यांचा तू गुलाम त्यांच्याच पुढं उभं केलंस. चरबीत साठवलेला कावा कधी तुला कळलाच नाही. कुठून कळणार? कायम बाटलीच्या बुचाशी खेळत राहायचा. मला मात्र भीक माग म्हणून मारत सुटायचा निर्लज्जपणे. इथंच माझ्या मनानं पेट घेतला. त्या पेटलेल्या ज्वाळांनी बापावरचा सूर उगवला. अशी सत्वहीन अवलाद कधीच जन्माला येऊ नये म्हणून. होय, म्हणूनच मी खून केला. आपल्या वासनेचा बळी बनवून धोत्र्याच्या गटारात फेकून देणाऱ्या बेअक्कल बापाचा मी खून केला. मला तुझं हे असं रूप हवंय. अरे आपल्याला धोत्र्याच्या बागा सुधारायच्या आहेत. नवं चैतन्य निर्माण करायचंय आपल्याला. ह्या चिखलात राहून हे मला जमणार नाही. याला तू चिखल म्हणतोस? अरे चिखलातच उगवतात साम्राज्य पोषणारी शेत. चिखलात उगवतात सोनेरी कमळांचे देठ. सूर्यालाही दिपवून टाकतात आपल्या तेजानं. त्यालाही मोह होतो अनावर त्यांना स्पर्शवत खुलवण्याचा. चिखल द्रष्टा आहे रे. चिखलात विसावलेल्या धोत्र्याच्या वस्तीनच दिलाय तुझ्यासारखा द्रष्टा क्रांती कवी. मला ह्यातलं काही नकोय मला ते द्रष्टेपण. मला पूर्वायुष्य पार विसरायचं आहे. ती खिडकी केळ्यांच्या बागेतील मला कधीची खुणावते आहे. फेसाळ लक्स सुप्रीमचा गंध मला वेडावतोय. खरंच जपलं पाहिजे. आणि चिखल आणखी तोडवला पाहिजे. टाक तोडून. येऊ दे फौजा केळ्यांच्या बागेतील. होऊ दे उत्पत तुझ्या जन्मवेळी झाला तसा. जणू खाक होऊ दे ही धोत्र्याची वस्ती. माझा निर्णय पक्का आहे. ठीक आहे. इथं वजा होऊन तिथं तुझी बेरीज होणार असेल तर मला आनंदच होईल. पण मला शंका आहे. तो तुझा भ्रम आहे. ते आता तसे सुधारले आहेत. स्वतःला उलटी टांगून ठेवणारी वटवागुळं राहिली नाहीत. ते मला सहज सामावून घेतील. माझा अनुभव सांगतो तुला. धोत्र्याच्या स्वप्नांना केळीच्या बागा नेहमीच आडव्या येतात. एकदा धोत्र्यानं केली होती धनुर्विद्या गुरुशिवाय आत्मसात. तेव्हा त्याचा बिमोड केला गुरुदक्षिणेच्या रूपात अंगठा मागून. कवच कुंडले कप्प्यानेच घेतली काढून धोत्र्याची. ज्ञानाच्या गंगेत धोत्रे नाहतील म्हणून जागच्या जागी केला ना ज्ञानाचा वध. कुजवून टाकलं विठ्ठलाच्या शेवटच्या पायरीवर जोहार मायबाप करीत. त्यांचा कपट कावा सनातन आहे. त्यांच्या विरुद्ध तू गळा काढून सारखं गरळ का ओकतोयस हे मला चांगलं ठाऊक आहे.
तू जळतोयस माझ्यावर. केळीच्या बागेतील ती लक सुप्रीम केवळ मलाच खुणावते म्हणून. असं तसं जर तुला वाटत असेल ना, तर प्रत्यक्षच होऊ दे तुझं समाधान. कळू दे तुला हे खिडकीतून खुणावणारा लक्स सुप्रीमचा बदफैलीपणा. तुला वाटतं तसं नाहीये. ती माझ्या आगमनाची वाट पाहते आहे, सलज्ज भाव डोळ्यात आणून. चल पहा प्रत्यक्षच केळ्यांच्या बागेतील माझं स्वागत. कवीत आता मन विलीन होतं आणि रंगमंचावर अंधार कोसळत जातो. त्यावेळी मेरे अंगनेमेचे सूर भन्नाट होत जातात आणि शब्द उमटतात. आता काय होतं, हा जो धोत्र्याच्या वस्तीतील धोत्र्याच्या वस्तीतील कवी आहे, तो आता केळ्यांच्या बागेत गेलेला आहे, तिकडे जायला निघालाय. तर तो जात असताना त्याची म्हणून जी काही माणसं आहेत धोत्र्याच्या वस्तीतली, ती आता त्याच्याबद्दल काय म्हणतायत ते लिहिलेलं आहे. तर ते आता आम्ही दोघ जण वाचतोय. तो पहा आपल्यातील धोत्रा. अडवा त्याला, हा नाहीतर मोठं उत्पन्न होईल. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, कळू द्या त्याला केळीच्या बागेतील धोत्र्याचं स्वागत कसं होतंय ते कळू द्या की. अख्खी केळीची बाग होऊन गेला तरी इथंच परत यावं लागेल. आता दुसरी बाजू म्हणजे हा जो कवी आहे तो धोत्र्याच्या वस्तीतून केळीच्या बागेत गेल्याच्या नंतर केळीच्या बागेतली जी उच्चभ्रू माणसं आहेत ती आता त्याच्याबद्दल काय म्हणतात, त्याचं स्वागत करतायत की त्याच्याबद्दल काय म्हणतायत. तर ते असं लिहिलेलं आहे, धोत्रा शिरतोय पहा केळीच्या बागेत, उपटून टाका मुळासकट. लक सुप्रीमला कवेत घेण्याआधीच, नाहीतर उद्या सर्वत्र केळीच्या बागा धोक्यात येतील आणि धोत्र्याच्या बागा मानावून चावतील. असं होता कामा नये. पकडा पकडा कवीचा तर किंचाळणं ऐकू येतं, खूप मोठमोठ्याने तो किंचाळतोय आणि मग तो गोंधळ सगळा टिपेला जातो. मग त्यातच त्या गोंधळातच मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है हे जे गाणं आहे त्याचे सूरही तेवढेच वाढत जातात. आणि आता रंगमंचावर प्रकाश येत असताना ते कारुण्य घेऊन आलेले सूर त्या गाण्याचे आणि कवी रक्तबंबाळ अवस्थेत रंगमंचावर येताना दिसतो. त्याला जोडलंय केळीच्या बागेतल्या लोकांनी आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत परत येतो आणि शेवटी पडदाही हताशपणे. तर लेखन काळ जो आहे तो 25 जुलै 1981 साली सरांनी लिहिलेली ही एकांकिका आहे. जाणकारांना वेगळं सांगायला नको, सर सुद्धा आधी बोललेले आहेत एकांकिकेच्या आधी, गजवी सर या एकांकिकेच्या प्रक्रियेबद्दल, ते तुम्ही ऐकलंच आहे. तर जाणकारांना सांगायला नको हे एकंदर काय प्रकरण आहे ते, जे सरांनी एवढ्या आवेगाने 1981 साली लिहिलं ते 2025 ला तसूभरही बदललेलं नाही, सगळं तेच चालू आहे. तर असे धोत्रा आणि केळीच्या बागांचा वाद मला तर असं वाटतं हा निरंतर चालू नये, याला कुठेतरी टिंब, याला कुठेतरी फुलस्टॉप मिळावा आणि एकदा धोत्र्यातली आणि केळीच्या बागेतली सगळी माणसं गुण्या गोविंदाने एकत्र नांदावी. कोणी कोणाच्या क्रिएटिव्हिटीला, कोणी कोणाला हीन समजून नये. तर असं एक उत्तम हा ऐवज जो आहे ना, म्हणजे प्रेमानंद गजवी आम्हाला दोघांनाही प्रचंड आवडतात. प्रेमानंद गजवींचं वाचन मी स्वतः त्यांचं शुद्ध बीजा पोटी नावाचं एक नाटक केलेलं आहे आणि त्यांचे संवाद आताही दमछाक होते. हे म्हणजे जस्ट आता तुमच्यासाठी वाचन केलं आम्ही, याचा एक परफॉर्मन्स आम्ही करणार आहोत, त्याचे काही 10-15 प्रयोग, ते पाहायला जरूर 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 या. तर काही नाही, प्रदीप तुला काय बोलायचं असेल तर बोल. या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की आजच मला जागतिक मराठी रंगभूमी दिन असं आपण त्याला म्हणतो, तो दिन आहे. सर्वांच्या लेखनाला किंवा तुमच्या क्रिएटिव्हिटीला एक धुमारे फुटतात, नवी सुरुवात करतात लोक. तर तशी सुरुवात तुमच्याही आयुष्यामध्ये घडो आणि आम्हालाही तुमच्याकडून प्रेरणा मिळो. तुम्हाला त्या चांगल्या वाईट काही कमेंट्स करायचे असतील तर निश्चित आमच्यापर्यंत कळवा, आम्ही त्याचं स्वागत करू. आणि गंमत अशी असते ना की धुमारे फुटण्याचा एक स्पेशल दिवस नसावा क्रिएटिव्हिटीचे, आपला रंगभूमी दिन हा कायमस्वरूपी असावा.
आणि बऱ्याचदा ना मी असं बघितलेलं आहे की हे नाटकवाले त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, आम्ही आमचे नोकरी करणारे नाही. ही नोकरी करणारे आणि नाटकवाले सगळ्यांचा हा प्रश्न मांडलेला आहे सरांनी. त्यामुळे तुम्हाला 9 तासाची नोकरी करत असताना ज्या ट्रेनमध्ये येता जाताना कविता सुचू द्या, तुम्ही लिहा एकांकिका. ही कोणाची मक्तेदारी नाहीये की एका ठराविक वर्गाने यांनी नाटक लिहायचं असतं, आपण नाटक बघायलाच जायचं असतं. तुमच्या खिशात मोबाईल आहे, काढा तो मोबाईल, लिहा कविता, शूट करा, सोशल मीडियावर टाका. आणि गजवी सरांबद्दल सांगायचं तर आज फक्त थोडंसं काही या एकांकिकेविषयी ते बोलले, पण गजवी सरांची एक प्रदीर्घ मुलाखत आम्ही दोघं घेणार आहोत. ती लवकरच मी अपलोड करेन. तुर्तास आता हे एकंदर जे सगळं आम्ही घाट घातला मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने, तो कसा वाटला ते आता डॉक्टर प्रदीप सरवदे म्हणाले की खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या बऱ्या वाईट ज्या काही नोंदी असतील, आणि तुम्ही सुसंस्कृत आहे त्यामुळे तुम्हाला असं सांगायची काही गरज नाही की चांगल्या भाषेत करा वगैरे, पण अर्थातच तुम्हाला जे काय वाटेल ते मोकळेपणाने नमूद करा. आणि काही नाही, बाकी नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.